पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलंय। 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं, त्याचे नुकसान भरपाई तसंच रब्बी पिकाचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे। पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि वाशिमच्या दौऱ्यावर येणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर मागणी पूर्ण केली नाही तर कोर्टात जाण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे। आणि याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली। आज हजारोच्या संख्येने जे शेतकरी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते आणि हे जे आंदोलन उभारलं त्या आंदोलनाचे जे नेते आहेत स्वाभिमानीचे दामोदर इंगोले आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून नेमकं या आंदोलनाचं काय स्वरूप होतं व काय त्यांच्या मागण्या होत्या। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय। आमचे कागदपत्र आणि तक्रारी घेऊन पावत्या घेऊन हे ठिय्या याच्यासाठी मांडलाय की सोयाबीनचा सीझन होऊन आज 7-8 महिने ओलांडलेले आहेत, कंपनी आम्हाला पैसे द्यायला तयार नाहीये। सरकार म्हणते कंपनीला पैसे दिले, केंद्र म्हणते कंपनीला पैसे दिले, मग पैसे गेले कुठे? आमचे पैसे आमच्या खात्यात ताबडतोब टाका ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे। निमित्तानं आणि जर 4 तारखेला सुद्धा आमची मागणी आहे, 2 नेते येऊन सुद्धा मान्य होत नसेल तर मग मात्र आम्ही नागपूर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत, PIL दाखल करणार आहोत। न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री। निश्चितच आपण बघू शकतो हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश दामोदर इंगोले यांनी इशारा दिलेला आहे की सरकारने जर आमच्या पीक विम्याच्या मागणी जर मान्य केली नाही तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावू आणि कोर्टातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ। गणेश मोहोळे, झी मीडिया, वाशिम।